एकदम टेस्टी असं हे डाळ पालक बनवायला तर सोपं, एकदम फटाफट बनणार आहे आणि साहित्य एकदम मोजकं असं. इथं 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता. यामध्ये हिंग टाकायचं. यावर छान अशी खमंगाची हिंग टाकली. एकदम टेस्टी अशी तोंडाची चव वाढवणारी ही डाळ पालक रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. इथं मी पालक अगोदर स्वच्छ धुवून देठ काढून असा कट करून घेतलेला आहे. इथं 4 चमचे तुरीची डाळ 1 तासासाठी गरम पाण्यात भिजत घातलेली होती. तर हे पाणी काढून घ्यायचं. आता लसूण घेतलेलं आहे. लसूण सोलून त्याच्या अशा पाकळ्या अशा कट करायच्या. ठेचून नाही घ्यायचा लसूण, अशा कट करून घ्यायचा बारीक. जास्तच घ्यायचा थोडासा लसूण. तेल, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. आता गॅसच्याच कमी करायची. लसूण टाकायचं. तेव्हा लसणाला छान रंग येऊ द्यायचा, गुलाबी रंग. पण गॅसच्याच कमीच ठेवायची. आता इथं छान गुलाबी रंग आलेला आहे लसणाला. हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली सगळं परतून घ्यायचं. यामध्ये आता ही भाजी टाकायची. याला लगेचच ही डाळ पण टाकायची. हळद या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसच्याच कमीच ठेवायची. तिथं गॅसच्याच वाढवलेली आहे थोडंसं परतून घेण्यासाठी. ते व्यवस्थित परतून झालेलं आहे. गॅसच्याच कमी ठेवायची. यामध्ये पाणी टाकायचं. आता पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ. गॅसच्याच कमी ठेवून यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून पूर्ण डाळ शिजू द्यायची. अधूनमधून चेक करायचं. इथं डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. यामध्ये एखादा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून टाकायचा. रेसिपी आवडली तर नक्कीच शेअर करा.